जय श्रीराम मंडळी. 2-3 दिवसापूर्वी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मूव्ही पाहण्यासाठी गेलो होतो. मूव्ही पाहिला आणि शाळेतील सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. डोळ्यात पाणी देखील आलं होतं. पण आज ऑफिसला जात असताना ही मराठी शाळा दिसली आणि त्याबाहेर खेळणारी ही मुले. या मुलांना पाहिलं आणि असं वाटलं की मी पुन्हा एकदा माझं बालपण जगत आहे. कारण मी देखील अशाच एका मराठी शाळेमध्ये शिकलो आहे आणि आज चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत आहे. आता ह्या मराठी शाळेतील आठवणी किती दिवस टिकतील हे काही सांगता येत नाही. कारण आजकालचे पालक आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली मुले जर इंग्लिश माध्यमांमध्ये शिकली तर ते इंग्लिश चांगलं बोलू शकतील आणि चांगल्या प्रकारे चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करू शकतील किंवा कोणताही मोठा बिझनेस टाकून सेट होतील. पण असं काही नाही आहे. कारण आम्ही देखील मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकलो आहे आणि आज चांगल्या कंपनीमध्ये चांगला जॉब करत आहे. आपल्या मराठी शाळा वाचवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. आपणच आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमांना सोडून मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकायला घातले पाहिजे. आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि तुमच्या मराठी माध्यमांमधील मित्रांना टॅग करायला देखील विसरू नका.